नमस्कार सर्वांना. आपल्या आवडत्या चॅनलवरती म्हणजेच उत्तुंग भरारी या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आज आपण नेहमीप्रमाणे आणखीन एका महत्त्वाच्या माहिती संदर्भात व्हिडिओ पाहणार आहोत. तर या चॅनलला नवीन असणारे सर्व ताईंनी व सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे अशाच महत्त्वाच्या माहिती संदर्भातले म्हणजे जाहिरात, नवीन जाहिरात किंवा नवीन शासन निर्णय, जी.आर अशा प्रकारची कुठलीही माहिती असली की तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सहज त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती उपलब्ध होते. तर आजच्या माहितीमध्ये आपण पाहणार आहोत पोषण ट्रॅकरवरील दररोज कोणते कामं करायचे व महिन्यातून कोणते कामं करायचे. तर अशा प्रकारे दररोजचे आणि महिन्याभरातले व वर्षभरातले सर्व कामाचं आपण इथे पाहणी करणार आहोत. म्हणजे कुठले काम कधी करायचे, किती तारखेपर्यंत कुठल्या वेळेत करायचं तो पाहणार आहोत आपण. तर सर्वांनी तुम्ही पाहू शकता इथे आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य. आपल्याला तो सर्व काम पाहायचं आहे. झूम करून घेऊया म्हणजे तो सर्व माहिती आपल्याला डिटेलमध्ये दिसेल. इथे पहा पोषण ट्रॅकरवरील कामकाज आणि इथे कालावधी, महिन्याची तारीख आणि इथे अंगणवाडी सेविका ॲपवरती जे काम करायचं असतो, पोषण ट्रॅकरवरती जे काम करायचं आहे ते पाहूया. इथे ॲप डॅशबोर्ड लॉग इन आणि कामाचे प्रत्येक दिवस. तर अंगणवाडी डेली मॉनिटरिंग, महिन्यातील प्रत्येक कामकाज इथे. तर 1 नंबरला आहे अंगणवाडी ओपन स्टेटस. दररोज काय करायचं, सर्वप्रथम अंगणवाडी ओपन करायचं, त्यानंतर बालकांची उपस्थिती नोंद करायची, नाश्ताची नोंदी घ्यायची, मग गरम ताजा आहाराची नोंदी घ्यायची, त्याला आपण HCM म्हणतो. पूर्वशालेय शिक्षण त्याची नोंदी घ्यायची आणि जे प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला ECCE डे असतो तो साजरा करायचा असतो, तो करायचा. हे जे वरचे 5 आहेत ते कंपल्सरी करायचं दररोज. हे सर्व वरची 1 नंबरचं, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर आणि 5 नंबर. त्यातच जर ग्रहभेटी येत असेल दररोज तर दैनंदिन आपल्या दररोजच्या प्रत्येक ह्याच्यानुसार ग्रहभेटी येत असतील तर तेही दररोजच्या दररोज लिहून टाकायच्या. आणि 2 नंबरला आहे बेनिफिशियरी रेड्रेसल. इथे पहा कामाचे प्रत्येक दिवस. 4 नंबरला आहे, हे 3 नंबरचा होता आणि हे 4 नंबरला आहे लाभार्थी नोंदी करणे, लाभार्थींचे प्रकार, बदल, गरोदर माता, स्तनदा माता, 0 ते 6 महिन्याचे बालके, 6 महिने ते 3 वर्षांचे बालके, 3 ते 6 वर्षांचे बालके किंवा त्यात कोणी स्थलांतर असेल तर त्यांचे स्थलांतर करणे. ते दिनांक 1 ते 25 तारखेपर्यंत करून घ्यायचं. इथे पाहिलो 4 नंबरचे सर्व म्हणजे लाभार्थी नोंदी, लाभार्थींचे प्रकार, गरोदर माता, स्तनदा माता, 0 ते 6 महिने बालके, 6 महिने ते 3 वर्ष बालके, 3 ते 6 वर्ष बालके व स्थलांतर यांची दिनांक 1 ते 25 तारखेपर्यंत आणि दैनंदिन नोंदी असेल तर तो करून घ्यायचा. आणि 5 नंबरला पहा मोबाईल पडताळणी, आधार पडताळणी, आधार एरर पडताळणी, आभा पडताळणी. असं म्हणजे मोबाईल व्हेरिफिकेशन करणे, आधार KYC करणे, या संदर्भातली माहिती, आभा कार्ड तयार करणे. हे 1 ते 30 तारखेपर्यंत किंवा 31 तारखेपर्यंत चालतो. आणि प्रत्येक दिवसाची नोंदी इथे. परत 6 नंबरला पाहूया कुटुंब सर्वेक्षण 1 ते 5 तारखेपर्यंत. एंट्री खात्री करून घेणे. आणि 7 नंबरला आहे 0 ते 6 वर्ष बालकं, वजन, उंची व मोजमाप नोंदणी. हे दिनांक 1 ते 10 तारखेपर्यंत करून घ्यायचं आहे. आणि नमूद कालावधी पूर्तता दिनांक 26 ते 29/30. शिल्लक नोंदी पूर्तता. एखादी नवीन नोंदणी झाली तर तेही करून घ्यायचं. इथे 8 नंबरला आहे CBI कार्यक्रम. CBIमध्ये अन्नप्राशन, सुपोषण, गरोदर माताचं ओटी भरणे,
ह्या सर्व कार्यक्रम असतात. विये चेंडू असतो. ह्या सर्व हे कार्यक्रम जे असतात, पहिला पंधरवडा एंट्री आणि दुसरा पंधरवडा एंट्री. पहिला पंधरवडा जे असतो तो 1 ते 12 इथे पाहू शकता दिनांक तुम्ही. आणि जे दुसरा पंधरवडा आहे 16 ते 25 हे दुसरा पंधरवड्याचा एंट्री. हे दररोज म्हणजे दर प्रत्येक पहिला पंधरवडा CBIचे कार्यक्रम जे पहिल्या पंधरवड्यात घेतो ते 1 ते 12 तारखेपर्यंत नोंदणी करायचं. आणि जे दुसरा पंधरवडा घेतो ते 16 ते 25 तारखेपर्यंत. वरी इथे CBIचा कार्यक्रमचं झाला. त्यानंतर 9 नंबरला आहे गरोदर महिला, त्यांचे मोजमाप, वजन नोंदी त्यांची जी आहे प्रत्येक महिन्याच्या नवीन 1 तारखेच्या 10 तारखेपर्यंत गरोदर मातेचे वजन घ्यायचे, त्यांची उंची, वजन, जे डोस दिलेले असतात त्याची नोंदी करून घ्यायची. नमूद कालावधीत पूर्तता. हे जे 1 ते 10 पर्यंतच गरोदर महिलांचे वजन घ्यायचं, उंची असलेलं ते प्रत्येक महिन्यातलं ते टाकून घ्यायचं. आणि लस जर झालेली असेल तर पहिला TT, दुसरा TT, जे बूस्टर झालेलं आहे त्या संदर्भातली ती माहिती आपल्या पोषण ट्रॅकरवरती नोंद करून घ्यायचं. इथे 10 नंबरला पाहूया. पाठीमागील महिन्याचे MPR विश्लेषण. MPR मधील प्रत्येक मुद्दा. दिनांक 1 ते 10. अंगणवाडी MPR मधील वस्तुस्थिती खात्री करणे, जसे की पाठीमागील कुठले लाभार्थी त्यांचं वजन कमी होतं किंवा उंची, कशा संदर्भातलं MPR कसा होता आणि चालू महिन्यात कोणता आहे त्याबाबत आपण खात्री करून घेणे. 11 नंबरला आहे THR नोंदी. 25 दिवसांची नोंदी करायचा असतो THRचा, जे गरोदर महिलेसाठी असतो, स्तनदामातेसाठी असतो, 6 महिने ते 3 वर्षांच्या बालकांसाठी असतो. ते 1 ते 5 तारखेच्या आत करायचा. आणि नमूद कालावधीच्या नोंदी पूर्ण करून घेणे, जे कुठलीही नोंदी नवीन असेल तर तेही पूर्ण करून घेणे. तर पुढे पाहूया. ते 12 नंबरला आहे मास्टरमधील डाटा अद्ययावत करणे. ते काय आहे? युजर्स प्रकल्प, बीट स्तरीय नोंदी, AWC युजर्स, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची नोंदी. 10 नंबरचा आहे मास्टरमधील डाटा अद्ययावत करणे. 20 ते 25 पर्यंत युजर प्रकल्प, बीट स्तरीय नोंदी, AWC युजर्स, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची नोंदी, AWC. लँगिट्यूड व लॅटिट्यूड चेक करणे. 2 नंबरला लँगिट्यूड व लॅटिट्यूड व्हेरीफाय करणे. हे कधी आहे? तर 20 ते 25 तारखेपर्यंत. तर 13ला आहे जे 13 नंबरला आहे VHND. VHND म्हणजे लसीकरण सत्र. तसेच अनुषंगिक मार्गदर्शन सूचनानुसार उपक्रम अंमलबजावणी. महिन्यातील निश्चित दिवस आता प्रत्येका ठिकाणी वेगवेगळ्या तारखेला असतो, जसे की कोणाचा पहिला गुरुवार, दुसरा गुरुवार किंवा तिसरा गुरुवार, चौथा, 5वा असं गुरुवार असतो किंवा बुधवार असतो. कुठलाही एक वार ठरवलेला असतो, त्यावेळी त्या वारानुसार, त्या तारखेनुसार तिथे लसीकरण होत असतात. त्या संदर्भातल्या त्या दिवशीची जी नोंद आहे, लसीकरण आहे, जे किती हजर होते गरोदर माता, स्तनदामाता लाभार्थी किती हजर होते लसीकरणाला, VHNDला, त्या संदर्भातली सर्व माहिती पोषण ट्रॅकरला अपडेट करायचा. आणि जे इथे 14 नंबरला आहे AWC इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे अंगणवाडीमध्ये पायाभूत सुविधा दरमहा त्रैमासिक अद्ययावत करणे. तर पुढे पाहूया. तर अशा प्रकारे दररोजपासून महिन्याभरातले सर्व कामाचं आपण नियोजन कसं असतं, कुठल्या महिन्यात, कुठल्या तारखेपर्यंत, किती तारखेपर्यंत कोणतं काम करायचं, त्या संदर्भातली सर्व माहिती पाहिलेली आहोत. तर व्हिडिओ सर्व ताईंना कसा वाटला हे जास्तीत जास्त ताईंना शेअर करा कारण की हा माहिती सर्व ताईंना माहीत असणे फार गरजेचं आहे. व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. ताईंना धन्यवाद.